नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी एकदम झटपट तयार होणारी आणि एकदम कमी साहित्यामध्ये चवीला तर एकदम भन्नाट अशी मेथीची भाजीची रेसिपी घेऊन आली आहे. त्याच्यासाठी मी इथं 2 गड्डे मेथीची भाजी हे स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथं 2 गड्डे लसूण सोलून घेतले आहे. चवीपुरतं मीठ, 20 ते 25 हिरवी मिरची व तसंच छोट्या वाटीनं अर्ध वाटी हे मसुरीची डाळ घेतलेली आहे. आता सुरुवातीला आपल्याला हे सगळे लसूण ओबडधोबड असं मोठं मोठं मी इथं कांडून घेणार आहे. लसूणची एकदम बारीक पेस्ट न करता आपल्याला हे ओबडधोबड असंच वाटून घ्यायचं आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता मी एकदम ओबडधोबड असंच हे लसूण ठेचलेलं आहे. आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे हिरवे मिरच्या आपल्याला मोठंच असं वाटून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी हे मिरच्या एकातून 2 करून मिक्सरच्या भांड्यात घालत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला मीठ पण घालायचं आहे. इथं हे माझी मेथीची भाजी आहे, मला एकदम झणझणीत करायचं आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं मिरचीचं प्रमाण हे जास्त घेतलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर ते प्रमाण थोडं कमी पण करू शकता. आता हिरवा मिरची मी इथं मोठं असं वाटून घेतलं आहे. आणि मला पाहिजे म्हणून 1-2 तुकडे त्याच्यात आपूटपण अशीच मी ठेवलेली आहे. आता एका कढईमध्ये मी 1 वाटी तेल हे गरम करायला ठेवते. आणि तेल गरम झालं, वाटलेलं लसूण आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे. आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक असं आपल्याला ठेवायचं आहे. आता जसं आपण लसूण कढईमध्ये सोडतो तेव्हाच आपल्याला हे मसुरीची डाळ हे धुवून घ्यायचं आहे. आता डाळ धुणं झाल्यानंतर त्याला लगेच मी इथं कढईमध्ये तेलामध्ये सोडत आहे. आता आपल्याला पण तसंच करायचं आहे. डाळ लगेच धुवून लगेच भाजीसाठी ते वापरायचं आहे. डाळ पहिलाच भिजून ठेवायचं नाही, नाहीतर ते खूप भिजलं जाईल. आता तेलामध्ये घातल्यानंतर आपल्याला हे 2 मिनटापर्यंत व्यवस्थित असं परतायचं आहे. आता 2 मिनटानंतर डाळ हे किंचित तळून निघेल. मग नंतर आपल्याला वाटलेली हिरवी मिरची हे तेलात सोडायचं आहे. आता हिरवी मिरची पण सोडल्यानंतर त्याला 2 मिनटापर्यंत व्यवस्थित असं इथं परतायचं आहे, जेणेकरून मिरचीचा हे ठसका आपल्याला घालवायचा आहे. मग 2 मिनटं मी असंच परतल्यानंतर कढईमध्ये सगळीच मेथीची भाजी आपल्याला घालायचं आहे. आता पालेभाज्या हे एकदम दिसायला जास्त प्रमाणात वाटतात, पण जसं ते आपण फिरू तसं ते पगळायला लागतात. आता इथं कढईमध्ये एकदम मेथीची भाजी हे कढई भरून झालेली आहे. पण आपण जसं परतत राहू तसं हे पगळून थोडंच होणार आहे. तर मग मंडळी, भ्यायचं काय कारण नाही बरं का. ह्याला व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि कधी पण कोणती पण पालेभाजी आपण करताना त्याला मिठाचं प्रमाण पण किंचित असंच घालायचं आहे. कारण दिसायला भाजी जास्त वाटते, पण करायला हातात घेतल्यावर ते पगळून एकदम अर्धीच होते. आता इकडं बघा मंडळी, मी मेथीची भाजी असं सगळे पानं सुटे करून परतत आहे, जेणेकरून डाळ हे सगळ्या साईडनं आणि व्यवस्थित असं भाजीमध्ये जाईल. मग आपल्याला पण असंच करायचं आहे. मेथीची भाजी परतताना जरा भाजीला असं सैल करत आपल्याला फिरवायचं आहे, जेणेकरून एक पान हे परतलं जाईल. आता भाजीला हे पाणी सुटत आहे, म्हणजेच याचा अर्थ असं की भाजी हे पगळत आहे आणि पाणी हे सोडत आहे. मग अशा वेळेस आपण गॅस हे थोडंसं मोठं करायचं आहे. तर मंडळी, तुम्ही इथं पाहू शकता भाजीनं सगळं पाणी इथं सोडलेली आहे. आता हे पाणी आटवायचं म्हटलं तर आपण थोडंसं गॅस आपल्याला मोठं करायचं आहे. आणि मोठ्या गॅसवर 2 मिनटापर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजीमधलं सगळंच पाणी हे पटकन आटेल आणि डाळ पण जास्त मऊ असं शिजणार नाही. आणि डाळ पण एकदम मोकळी असं व्यवस्थित असं शिजेल. तर इथं पाहू शकता मंडळी, आपली भाजी ही करायची पूर्ण झाली आहे. एकदम झटपट तयार झाली ही भाजी. आणि बरं का मंडळी, कुठं प्रवासाला जाणार असाल, नाही मला तर डब्यासाठी पण हे भाजी तुम्ही पॅक करून घेऊ शकता. भाजीसोबत तुम्ही गरमागरम ज्वारीची भाकरी आणि हे झणझणीत असं मेथीची भाजी एकदा खाऊन तर बघा मंडळी, नक्कीच तुम्हाला आवडेल. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन एका रेसिपीसोबत. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.